हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 पाठ क्रमांक 2 पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. सर्वप्रथम मित्रांनो, आपण मूलद्रव्य म्हणजे काय ते पाहूया. या मागील इयत्तांमध्ये आपण याबद्दल थोडीफार माहिती पाहिली आहे. या पाठात आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि या मूलद्रव्यांचं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेलं वेगवेगळ्या निकषावर वर्गीकरण हे पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपण काही रिकॉल करूया मागील इयत्तांमध्ये जे आपण 8वी 9वी या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. सर्वप्रथम द्रव्याचे प्रकार कोणते. मित्रांनो, आपल्याला माहिती द्रव्याचे वेगवेगळ्या अवस्था आहेत. द्रव्याच्या स्थायू, द्रव, वायू, तसंच प्लाझ्मा ही पण एक द्रव्याचा प्रकार मानला जातो. त्यानंतर आहे मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. तत्पूर्वी पाहूया की मूलद्रव्य म्हणजे काय. असं द्रव्य, असं मॅटर जे या विश्वात मूल स्वरूपात, अत्यंत मूल म्हणजेच अत्यंत साध्या स्वरूपात सापडतं, त्याला म्हणायचं मूलद्रव्य. आणि मग ह्या मूलद्रव्यांचे प्रकार आपण या आधीच्या इयत्तेत म्हणजे 9वीत पाहिले. त्यानंतर मूलद्रव्यांचे प्रकारमध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येईल धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य किंवा स्थायू मूलद्रव्य, द्रव स्वरूपात असणारी मूलद्रव्य, वायू स्वरूपात असणारी मूलद्रव्य, असं वेगवेगळ्या निकषांच्या आधारे वेगवेगळे. द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात हे सुद्धा आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो की द्रव्याचा जो लहानात लहान कण असतो त्याला आपण अणु असं म्हणत असतो. तसंच अजून पुढचा मुद्दा आहे की मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो. तर मूलद्रव्य हे एकाच प्रकारच्या द्रव्यापासून बनलेलं असतं, अगदी साधं असतं, सिंपल त्याची रचना असते, त्याला मूलद्रव्य म्हणतो. आणि संयुग बनण्यासाठी कमीत कमी 2 मूलद्रव्ये एकत्र यावी लागतात आणि मग यांच्या रेणूंमध्ये फरक पडतो. एकाच मूलद्रव्याचे अणू जर एकमेकांना भेटले तर त्यातून रेणू तयार होतो, जसं की H2, O2 हे सुद्धा रेणूच आहेत, पण ते एकाच मूलद्रव्याच्या एकापेक्षा जास्त अणूंनी बनलेले आहेत. संयुगाचं मात्र तसं नाही, त्याला कमीत कमी 2 मूलद्रव्यांचे अणू आणि 2 कमीत कमी अणू एकत्र यावे लागतात, तेव्हा संयुग तयार होतं. चला तर मित्रांनो, 10वीचा अभ्यास शिकूया की मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण मागील इयत्तात पाहिलंच की एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात, म्हणजे त्यांचं जे एक्झिस्टन्स असतं किंवा त्यांचं जे स्वरूप असतं ते एकाच प्रकारचं असतं. आता सध्या 118 मूलद्रव्य ज्ञात झाली आहेत. आतापर्यंत 118 मूलद्रव्य मानवाला माहिती झाली आहेत. त्यातली जवळपास 92 मूलद्रव्य आपल्याला माहिती निसर्गात आपल्याला आढळलेत आणि त्यापुढील मूलद्रव्ये ही आर्टिफिशियल आहेत, म्हणजे मानवाने निर्माण केलेत. इसवी सनाच्या 1800च्या सुमारास म्हणजे साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानवाला फक्त 30च मूलद्रव्य ज्ञात होती. आणि काळाच्या ओघात मग मूलद्रव्यांचा शोध लागत गेला, गरजेपोटीही मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. मूलद्रव्याच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती मानवाकडे साठत गेली आणि मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास मग सोपा व्हावा या दृष्टीनं काही का होईना निकष किंवा वेगवेगळे आकृतीबंध वैज्ञानिक काय करू लागले, तपासून पाहू लागले. सर्वात पहिल्यांदा जर मूलद्रव्यांचं वर्गीकरण कोणी केलं असेल तर ते रसायनशास्त्रज्ञ जर्मनीचा वैज्ञानिक
डोबे रायनर याने केलं. आणि म्हणून मित्रांनो, आता आपण डोबे रायनरनं सर्वप्रथम या मूलद्रव्यांचं वर्गीकरण नेमकं कोणत्या गटात केलं ते आता आपण पाहणार आहोत. पाहूया डोबे रायनरची त्रिके. डोबे रायनर्स ट्रायड्स. काय केलं याने? 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच डोबे रायनरने 1817 मध्ये, हे थोडंसं साल लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने किंवा भविष्यात तुम्ही नीट परीक्षा देणार असाल तर तिथं तुम्हाला हे उपयोगी पडेल. डोबे रायनरने 1817 मध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने ही यात काहीतरी संबंध असल्याचं त्याने सर्वप्रथम सुचवलं किंवा प्रतिपादन केलं. आता त्यानं सुरुवातीला काही मूलद्रव्यांचा गुणधर्म तपासल्यानंतर त्याला हे दिसून आलं की ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म, आता रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म आपल्याला याबद्दल मागील येतेच पाहिलंय आपण की रासायनिक गुणधर्म हे शक्यतो कायम स्वरूपाचे असतात आणि भौतिक गुणधर्म हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. त्याचा एकसारखे जर रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचं त्याने काय केलं, गट पाडले आणि त्या प्रत्येक गटाला त्याने त्रिके असं नाव दिलं. आणि मग या डोबे रायनरनं हे सांगितलं की त्रिकांमध्ये ही मूलद्रव्यांची मांडणी करत असताना त्याने सर्वप्रथम काय केलं, त्या मूलद्रव्यांचे जे अणुवस्तुमानांक आहेत त्यांच्या चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली. आणि मग त्याने दाखवून दिलं की मूलद्रव्य त्या त्रिकामधील म्हणजे त्या 3 मूलद्रव्यांच्या गटामधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतके असते. यालाच डोबे रायनरच्या त्रिकाचा नियम म्हणतात. पुन्हा एकदा पाहूयात डोबे रायनरचा त्रिकाचा नियम काय म्हणतोय. अणुवस्तुमानाच्या समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याने मांडणी केली आणि 3 मूलद्रव्यांचा त्याने एक गट केला, त्याला त्याने त्रिके असं नाव दिलं. आणि मग त्या त्रिकातल्या मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे त्याच्या 2 टोकाच्या 2 वेगवेगळ्या बाजूच्या इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं असतं असं त्यानं काही उदाहरणांच्या माध्यमातून काय केलं, सिद्ध करून दाखवलं. पाहूया एक उदाहरण मित्रांनो. स्पर्धा परीक्षेत मित्रांनो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते डोबे रायनरचे त्रिक नाहीत. पाहूया इथं काही त्रिकांच्या जोड्या काही त्रिके दिलेली आहेत. उदाहरणार्थ पहिलं लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांची अणुवस्तुमानं सुद्धा दिलेत मित्रांनो. लिथियमचं अणुवस्तुमान आहे 6.9 आणि दुसरा त्याच गटातला त्याच त्रिकातला शेवटचा 3रं मूलद्रव्य आहे पोटॅशियम, त्याचा अणुवस्तुमानांक आहे 39.1. आणि मग जे मधलं मूलद्रव्य उरलंय सोडियम, त्याचं अणुवस्तुमान आपल्याला पाहायला मिळतंय ते 23 आहे. तर आपण या त्रिकातल्या 2 टोकांमध्ये असलेल्या मूलद्रव्यांच्या वस्तुमानांची सरासरी काढली 6.9 प्लस 39.1 आणि त्याची सरासरी काढल्यानंतर तीही आपल्याला 23 मिळते. आणि प्रत्यक्षात सुद्धा या त्रिकातला जो मधला मूलद्रव्य आहे सोडियम त्याचंही अणुवस्तुमान 23 मिळतं, 23 आहे. यावरून डोबे रायनरनं स्पष्ट केलं की समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्या त्रिकातील मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हे त्या त्रिकातील इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं असतं. असंच त्याने दुसरंही एक उदाहरण घेतलं मित्रांनो, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. आणि याही बाबतीत त्याला असंच आढळून आलं मित्रांनो की कॅल्शियमचं अणुवस्तुमान आहे 40.1, बेरियमचं अणुवस्तुमान आहे 137.3 आणि मग या दोघांची सरासरी त्याने काढली तेव्हा ती सरासरी आली 88.7
आणि अगदी त्याचाच ॲप्रॉक्झिमेट म्हणजे अगदी 87.6 हे अणुवस्तुमान आहे त्या त्रिकातील मधल्या मूलद्रव्य म्हणजे स्ट्रान्सियम एवढा. तर मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी हेही तुम्ही लक्षात असू द्या की कॅल्शियम, स्ट्रान्सियम आणि बेरियम हे सुद्धा डोबेरायनरचं त्रिक आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, अजून पुढं डोबेरायनरने अजून एक त्रिक सांगितलं, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. त्यातही अगदी मधलं मूलद्रव्य जे ब्रोमिन आहे त्याचा अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढा आहे, हे डोबेरायनरनं स्पष्ट करून दिलं. आता खाली काही उदाहरणं दिलेत मित्रांनो. डोबेरायनरची त्रिके ओळखायला सांगितले आणि त्या मूलद्रव्यांची कंसांमध्ये काय दिलेली आहेत तर अणुवस्तुमानं दिली आहेत. यावरून तुम्हाला काय वर्क करायचं आहे की पहिल्या उदाहरणात जे मधलं मूलद्रव्य असेल त्याच्या अणुवस्तुमाना एवढं सरासरी ॲक्युरेट तेवढं जरी नाही आलं तरी अगदी त्याच्या जवळपास म्हणजे सुमारे ज्याला आपण म्हणू तितकी इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी येते का हे तुम्हाला पडताळून पाहायचं आहे. आणि तसं होत असेल तर ती डोबेरायनरचं त्रिक आहे. त्या 3 मूलद्रव्यांचा जो गट आहे तो डोबेरायनरचं त्रिक आहे असं आपल्याला मानायला काही हरकत नाही. चला तर मित्रांनो, आता आपण डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये काही त्रुटी पण होत्या त्याही पाहूयात आपण मित्रांनो. तर चला त्रुटी नंबर 1 आपण पाहूया की डोबेरायनरने ही जी त्रिकांचा नियम मांडला, हा त्रिकांचा नियम मात्र त्या काळी म्हणजे 1817 साली जेवढी मूलद्रव्ये ज्ञात होती त्या सर्व मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये हा डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम लागू पडला नाही. म्हणजे सर्वच मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्रिकांमध्ये तो करू शकला नाही. हे डोबेरायनरच्या त्रिकांचं किंवा डोबेरायनरनं मूलद्रव्यांच्या केलेल्या वर्गीकरणाचा एक दोष म्हणूया किंवा त्रुटी म्हणूयात. दोषापेक्षाही त्रुटी म्हणूयात, कारण तो सर्व मूलद्रव्यांना त्या रीतसर त्रिकांच्या गटात म्हणजे ठराविक गटात म्हणजे त्रिकांचा नियम तो पाळू शकला नाही. मित्रांनो, त्यानंतर दुसरा प्रयत्न पाहूया आपण. त्यानंतरचा जो प्रयत्न मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा केला तो शास्त्रज्ञ होता न्यूलंड्स. आणि हा जसा डोबेरायनर जर्मनचा रसायनशास्त्रज्ञ होऊन गेला तसा हा न्यूलंड्स हा इंग्लिश म्हणजेच ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होता. आणि याने एक वेगळीच ट्रिक वापरली. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी याने वापरलेली जी ट्रिक होती ती जरा वेगळीच होती. ती कोणती होती पाहूया. तर ती होती अष्टकाचा नियम, न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतीय संगीत हे सप्तसुरांवर आधारलेलं आहे. म्हणजे सा, रे, ग, म, प, ध, नी हे मुख्य 7 स्वर आहेत आणि त्यांच्या समूहाला आपण काय म्हणत असतो, सप्तस्वर म्हणत असतो, सप्तक म्हणत असतो. जसं आपण ही वारंवारिता स्वरांची सा पासून वाढत जाऊन नी वर स्वर येतो, त्यामुळे मूळ साच्या दुप्पट वारंवारितेनुसार पुढच्या वरच्या सप्तकातील 6 स्वर येतो. म्हणजे सप्तक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रिपीट सा हा पहिला स्वर येतो, म्हणजेच त्याची परत पुनरावृत्ती होते. आणि अगदी त्याचप्रमाणे नंतरच्या येणाऱ्या 8व्या स्थानावर ज्याप्रमाणे सा हा स्वर येतो, अगदी तसाच नियम इकडं मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये न्यूलंड्सनं दाखवून दिला, म्हणून त्याला नाव दिलं न्यूलंड्सच्या अष्टकाचा नियम. चला मित्रांनो, पाहूया काय आहे. याने सुद्धा अणुवस्तुमानांक हाच निकष मानला आणि त्याचा संबंध त्याने मूलद्रव्याच्या गुणधर्माशी मांडला. 1866 मध्ये न्यूलंड्सने तेव्हाच्या काळात जी मूलद्रव्य अस्तित्वात होती त्या मूलद्रव्यांना अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. आणि याची सुरुवात सर्वप्रथम त्याने जे सर्वात हलकं असलेलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन, या मूलद्रव्याने याची सुरुवात केली आणि शेवट थोरियमनं झाला.
थोरियम तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, थोरियमचं जो अणुवस्तुमानांक आहे तो अणुअंक 90 आहे आणि ॲप्रॉक्सिमेट जवळपास त्याच्या दुप्पट त्याचा अणुवस्तुमानांक आहे. तर त्याला दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म दिसून आले. त्याने संगीतातील सप्तकाप्रमाणे मूलद्रव्यांची मांडणी केली आणि सप्तक संपून जेव्हा परत आपण मागच्या 8व्या अष्टका मूलद्रव्यावर म्हणजे 8व्या क्रमांकाच्या मूलद्रव्याकडे येतो तेव्हा त्याला आढळून आलं की प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याची आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे आहेत. जसं की आपण आवर्त सारणीत बघितलं तर पहा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे एकाच श्रेणीत येणारे मूलद्रव्य. सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. तसेच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य आहे. यासाठी मित्रांनो तुम्ही हा थोडासा तक्ता पाहून घ्या की या तक्त्यात तुम्हाला दिसून येईल की बघा, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे एका गटात येतात, म्हणजे सप्तकनुसार दर 8व्या क्रमांकाला ते येतात. 8वं आणि पहिलं मूलद्रव्य जसं इकडं पण पहा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, तसं अजून पहा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, ॲल्युमिनियम, क्रोमियम या असे म्हणजे प्रत्येक 8वं मूलद्रव्य हे त्यामागील पहिल्या मूलद्रव्यासारखेच त्याचे गुणधर्म दिसून आले. म्हणूनच न्यूलंड्सनं या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली. अष्टकांशी म्हणजे प्रत्यक्ष सप्तकांशी. 8व्या क्रमांकाचं येणारं मूलद्रव्य मात्र पहिल्या क्रमांकाच्या मूलद्रव्यानुसारच गुणधर्म घेऊन येत होतं. म्हणून त्याला या सारखेपणाला, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या सारखेपणालाच त्याने अष्टकांचा नियम असं म्हटलं. हा न्यूलंड्सनं मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा केलेला दुसरा प्रयत्न, म्हणजे एकंदरीतला दुसरा प्रयत्न आणि न्यूलंड्सचा तो पहिला प्रयत्न. परंतु त्यामध्ये डोबेरायनरपेक्षा त्याने वापरलेला नियम हा दुसरा वेगळाच होता. परंतु न्यूलंड्सनं जरी अष्टकाचा नियम वापरला असेल आणि अष्टकाच्या नियमामध्ये त्याने या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला असेल, तरी पण त्याच्याही न्यूलंड्सच्या अष्टकामध्ये सुद्धा काही त्रुटी आढळून आल्या. पाहूया आपण काही त्रुटी. हा अष्टकाचा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होत होता. न्यूलंड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्य 7 × 8 अशा 56 रकान्यांच्या तक्त्यात बसवली. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलंड्सने काही जागावर 2-2 मूलद्रव्ये बसवली. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल, सेलेनियम आणि कोबाल्ट आणि निकेल त्याने काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलंड्सने डो या स्वराखाली व क्लोरीन आणि ब्रोमिन या हॅलोजन यांना हॅलोजनांबरोबर ठेवलं. या उलट कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या आयर्नला त्यांच्यापासून लांब ओ आणि एस या धातूंबरोबर टी या स्वराखाली ठेवले. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सुद्धा सामावून घेण्याची तरतूद न्यूलंडच्या अष्टकात नव्हती. त्यानंतरच्या काळात जे मूलद्रव्यांचा शोध लागला ती मूलद्रव्ये सुद्धा न्यूलंडच्या अष्टकाच्या नियमामध्ये बसू शकली नाहीत. काही स्वरूपात न्यूलंड्सनं वर्गीकरण करत असताना सुद्धा त्याच्याकडूनही काही मागं पुढं झालं. उदाहरणार्थ सारख्या गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांतली काही मूलद्रव्ये एकत्र त्याने ठेवली, परंतु त्यातलं एखादं मूलद्रव्य दुसऱ्याच गुणधर्माच्या मूलद्रव्याजवळ जाऊन ठेवण्यात आलं. हेही न्यूलंडच्या अष्टकांचा काय होता, ड्रॉबॅक होता किंवा त्रुटी होती असं आपण म्हणूयात. मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा प्रयत्न आपण पाहूया, मेंडेलेव. तर याने केलेला प्रयत्न हा जरा विशेष असा
किंवा आपण म्हणूयात की मेंडेलिवनं जी आवर्त सारणी तयार केली आणि त्याच्या आधारे जे मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं, याला जरा जगात बऱ्यापैकी मान्यता मिळाली. अर्थात प्रत्येकाच शास्त्रज्ञानं दिलेलं जे योगदान होतं ते उल्लेखनीय होतंच, परंतु त्यातली त्यात त्या काळात विशेषतः जास्त मान्यता पावली किंवा जे विशेषतः जास्त ज्याला मानलं गेलं चांगल्या स्वरूपात, असं मेंडेलिवची आवर्त सारणी. दिमित्री मेंडेलिव हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता असं आपण म्हणूया. आणि मग आपण वर पाहिलं, न्यूलंड्सनं 1866 मध्ये प्रयत्न केला आणि त्यानंतर काहीच वर्षांनी 1869 ते 1872 या 4 वर्षाच्या कालावधीत मूलद्रव्याचं या मेंडेलिवनं वर्गीकरण केलं. मेंडेलिवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. तर मेंडेलिवने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानला आणि त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. काय एक सारखेपणा होता मित्रांनो या तिघांच्याही अगोदर होऊन गेलेल्या 2 शास्त्रज्ञांनी या मेंडेलिवच्याही प्रयत्नात, की त्या प्रत्येकाने अणुवस्तुमान हाच आधार मानलाय आणि अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच ते मूलद्रव्यांची मांडणी करत गेलेत. मूलद्रव्यांच्या मेंडेलिवने थोडासा एक वेगळा प्रयत्न काय केलाय, जो डोबे रायनर आणि न्यूलंड्सनं वापरला नव्हता परंतु मेंडेलिवनं वापरला. तो प्रयत्न असा होता की त्याने मूलद्रव्याची फक्त रासायनिक गुणधर्मच लक्षात घेतले नाहीत, तर भौतिक गुणधर्माचा सुद्धा विचार केला आणि त्यानुसार त्याने मूलद्रव्याच्या चढत्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याने मांडणी केली, रचना केली. पाहूया मित्रांनो पुढं. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिवने मूलद्रव्याच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयुगाची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे, तसेच त्यांच्या हायड्राइड आणि ऑक्साईड या संयुगाचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म सुद्धा विचारात घेतले. यापूर्वीच मी सांगितलं, रासायनिक गुणधर्माबरोबर मेंडेलिवने भौतिक गुणधर्मांचा सुद्धा विचार केला. आणि कोणते भौतिक गुणधर्म त्याने वापरलेत मित्रांनो? बघा, स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे की या मेंडेलिवने कोणत्या भौतिक गुणधर्मांचा विचार केला होता. तर संयुगाचे जे द्रवणांक असतात, उत्कलनांक असतात, त्यांची जी घनता असते, यांचाही त्याने काय केला, विचार केला. या सर्व अभ्यासातून त्याला असं दिसून आलं की ठराविक कालावधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजे ठराविक काही काल निघून गेला किंवा काय म्हणूया, ठराविक मूलद्रव्य आपण पुढं पडताळत गेलं की ठराविक कालावधीनं किंवा ठराविक अंतराने मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये भौतिक तसंच रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असल्याचं मेंडेलिवला दिसून आलं आणि यावरूनच त्याने आवर्ती नियमाचं प्रतिपादन केलं. म्हणजेच मूलद्रव्यांच्या आवर्ती नियम त्याने मांडला. आणि काय होता तो गुणधर्म किंवा नियम? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांच्या आवर्तीफल असतात. हा आहे मेंडेलिवचा मूलद्रव्यांचा आवर्ती नियम. परत एकदा पाहूया मित्रांनो. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांच्या आवर्तीफल असतात. म्हणजे जसं त्यांचं अणुवस्तुमान वाढत जातं तसं ठराविक अंतर गेलं किंवा ठराविक कालावधीनं किंवा ठराविक अवधीनं त्या मागं होऊन गेलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्मांची पुनरावृत्ती होते, म्हणजेच आवर्ती होते. मेंडेलिवनं आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांची जी मांडणी केली त्यात त्याने 2 प्रकारचे स्तंभ वापरले गेले. जे उभे स्तंभ होते
त्यांना त्याने गण असं नाव दिलं आणि ज्या आडव्या ओळी होत्या त्याला त्याने आवर्त असं नाव दिलं. तर मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये किती गण होते? तर 8 गण होते. मेंडेलीवच्या आवर्त सारणीत उभे जे गण होते ते 8 होते आणि जे आवर्त त्याने मांडली होती ती आवर्त एकंदरीत 12 होती. हे तुम्हाला मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये दिसून येईल. पाहूया मित्रांनो, मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या वरच्या भागात संयुगाची सर्वसाधारण रेणुसूत्रे R2O, R2O3 या पद्धतीने दर्शवलेली आहेत. येथे R म्हणजे संबंधित मूलद्रव्य होय आणि प्रचलित पद्धतीत ही रेणुसूत्र R2O म्हणजेच त्याच्या घातांकाच्या ठिकाणी न लिहिता त्या मूलद्रव्यांच्या अणू खाली लिहिलेले आहेत. अणूंची संख्या R2O3 या पद्धतीने त्याने लिहिलेले आपल्याला दिसतात. चला थोडंसं आपण या महान शास्त्रज्ञाबद्दल थोडंसं जाणून घेऊया मित्रांनो. दिमित्री मेंडेलीव 1834 ते 1907 सेंट पीटर्सबर्ग या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काल नोकरी केली. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्याच्या एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळणी केली. त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा त्याने शोध लावला. या आवर्त सारणीमध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे काही गुण सुद्धा आहेत आणि तसंच मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही आपल्याला दोष सुद्धा मित्रांनो पाहायला मिळतात. दोष म्हणजे आपण त्यांना त्रुटी असं सुद्धा म्हणू शकतो. चला आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे आता गुण पाहणार आहोत. विज्ञान हे प्रगतिशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने आणि पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात असते. हे विधान फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. विज्ञान हे सतत प्रगतिशील आहे, निरंतर त्याची प्रगती होत जाते. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, विज्ञानात अंतिम सत्य काही नसतं. याचा अर्थ काय की आजचं जे सत्य आहे ते अंतिम सत्य असेलच असं नाही. कदाचित त्याला उद्या एखादा महान शास्त्रज्ञ त्या सत्याला खोडून काढू शकतो आणि तो प्रूव्ह सुद्धा करू शकतो. म्हणून विज्ञान हे सतत प्रगतिशील आहे असं आपण नेहमी म्हणतो. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये अगदी स्पष्टपणे दिसून येतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाच्या आवर्ती फल आहेत. हा मेंडेलीवचा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली आणि याचा परिणाम म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही गुण दिसून येतात. त्यांचा आपण एक एक करून अभ्यास करूयात. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आलं. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरविलेले अणुवस्तुमान 14.09 हे अणुवस्तुमान बदलून त्याने 9.4 असं दुरुस्त केलं व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. अणुवस्तुमानांकात सुद्धा त्याने काही मूलद्रव्यांच्या दुरुस्ती केली. जसं की बेरिलियमचं 14.09 हे बदलवलं त्याने आणि 9.4 केलं आणि बोरॉन मूलद्रव्यांच्या अगोदर आणून बेरिलियमला जागा दिली. मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. ही सर्वात मोठी दूरदृष्टी होती मित्रांनो मेंडेलीवची. काय केलं त्याने, आवर्त सारणीमध्ये मांडणी करताना ज्या मूलद्रव्याचा अद्याप शोध लागलेला नव्हता, म्हणजे त्या काळी शोध लागलेला नव्हता, परंतु त्याला शक्यता वाटत होती की अशाही गुणधर्माचं भविष्यात एखादं मूलद्रव्य किंवा काही मूलद्रव्य शोधली जाऊ शकतात, तर अशा मूलद्रव्यांसाठी त्याने त्या आवर्त सारणीमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या आणि त्याचा तो अंदाज अगदी खराही ठरला मित्रांनो. जसं की त्याने अगोदरच गुणधर्म सांगितलेल्या 3 अज्ञात मूलद्रव्यांचा नंतर शोध लागला गेला.
इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशी नावे त्याने देऊन मेंडेलिवने त्यांचे अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68, 72 असतील असंही दर्शविलं. इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माचं भाकीत सुद्धा त्याने केले आणि पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे दिली. म्हणजेच